गावाकडे यायला किती उशीर झाला तरी निवांत येऊन झोपू शकतो ते फक्त एकाच व्यक्तीमुळे. तर इथे ना सकाळी नाश्त्यासाठी मस्त अशी वडा सांबार बनवलं होतं. नंतर गेले होते मूळचंदमध्ये. कारण मला रक्षाबंधनसाठी साड्यांची खरेदी करायची होती. एवढ्या साऱ्या व्हरायटी होत्या ना साड्यांमध्ये आणि या साडीवरून आहे ना माझी नजर काही हटतच नव्हते. तर साड्यांची खरेदी तर करून झाली होती. नंतर गेले होते शिवांगच्या बहिणींसाठी शॉपिंग करायला रक्षाबंधनची. आता इथे काकूंनी ना म्हटल्या होत्या, "घरी येताना माझ्यासाठी काही ब्लाउज पीस घेऊन ये." मग तेच घेतले. त्यासोबतच राख्या खरेदी केल्या आणि घरी आल्यावरती ना सगळ्या बॅग ठेवल्या. तर कंटाळा तर खूपच आला होता. मला थांबून काही जमणार नव्हतं कारण मला परत जायचं होतं डी-मार्टला. आता डी-मार्टमध्ये गेल्यावरती असं झालं, की गर्दी एवढी होती, की मला ट्रॉली सापडली नाही. त्यामुळे हातामध्येच घेऊन असे काही फिरत होते. नंतर बिल करायला गेल्यावरती ट्रॉली भेटली आणि पटकन घरी येऊन लगेचच बॅग पण भरायला घेतली होती. आता काल जो ऑर्गनायझर मी मागवला होता ना, त्यामध्ये सगळं व्यवस्थित पॅक करून घेतलं. बॅग पॅक करून घेतली. नंतर म्हटलं चला झाडांना पाणी घालून घेऊयात, कारण परत 2-3 दिवस तर झाडांना काही पाणी भेटणार नव्हतं आणि खूप लेट झाल्यावरती आम्ही गावाकडे पोहोचलो होतो. आता आम्ही येणार आहे म्हणून काकूंच्या इकडे आवराआवर करायचं चालू होतं. आता कितीही उशीर झाला ना, तर काकूंनी सगळं आवरून ठेवलेलं असतं. त्यामुळे ना घरी आल्यावरती मला तर काहीच करायला लागत नाही. चला आजसाठी एवढंच. बाय.